तर माऊली विषय काय सांगाल का? हा बैल आपल्याकडे एक तिसऱ्या चौथ्या पिढीतला ब्लॅक आहे आता. आणि ह्याची खासियत अशी, पूर्ण पांढऱ्या गायला बैल भरल्याच्या नंतर सुद्धा पूर्ण काळं वासरू पडतं. फक्त गायीने वासरू बैलावर दिलं पाहिजे. कधी कधी काय होतं, काळ्या गायला काळा बैल दाखवलं तरी पण मागाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पांढरं वासरू होऊ शकतं. वंशावळ तशी पाहिजे दादा. आता हा इचलकरंजीचा तो अर्जुन बैल आहे. अर्जुन बैलाचा एक मुलगा म्हणजे ह्याचा भाऊ, सक्का भाऊ, विनर नावाचं जे सिमेंट भेटते सध्या मार्केटला कपिलाचं, ते ह्याच्या सख्या भावाचं आहे. हा असा विषय. म्हणजे ते क्वालिटी आणि बैलाला कान बिनले बारीक हो. आणि ह्याच्या आईला एका टायमिंगला 5.5 ते 6 लिटर दूध होतं. बैल दुधाळ वंशावळीतला आला. अगदीच म्हणजे आता बरेचसे लोक म्हणतात किल्लारला दूध नाही. मधल्या काळात तर बरंच हे झालं होतं, किल्लारला दूध नाही, तांब्यावर दूध आहे. काही नाही दादा, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे, जपून येत. पण ते काय होतंय, वंशावळ अशी कोण सांगत नाही हो आमच्याकडे दूध आहे हे. तुमचा जर त्या गोष्टी विश्वास असेल, दृष्ट लागते हो जनावरांना. कोण दाखवत नाही, कास बीस नाही म्हणणारे नाही म्हणतात, पण ज्याच्याकडे आहे ते आहे. जे नाही म्हणतात ना, त्यांनी काय केलं असतं, आमच्याकडे लय मोठी गाय, तिला शिंग लय मोठं आहे, तिला कांबळ लय कमी आहे. मग कांबळ कमी आहे तर दूध कसं येईल? बरोबर. ब्रिडिंग वर काम करत असताना दुधाळ वंशावळी त्याला गायला दुधाळच बैल भरला पाहिजे, की जेणेकरून बैलाच्या आईला दूध किती होतं हे सुद्धा लय महत्वाचं आहे. सर माऊली हटके आता आपण बघतो, आता एक साधारणतः 2 आठवड्यापूर्वी एक सोलापूरची मुलाखत झाली. त्या गाईला म्हणजे खिलार गाय ती स्थानिक जाती त्या भागातली, सोलापूर भागातली गाय आहे. म्हणजे अगदी तामपीवाल्यांनी पण गौरव केले, एपीवाल्यांनी पण गौरव केले. त्या गायला 14 हो आहे ना गायला दूध. त्या का मला ते खुशी गाय ना ती, मी पाहिलं ते आहे ना, दूध चांगलं येते. 14 लिटर दूध म्हणजे दुधाला आहे. गाय आहे तो दुधाला, बऱ्याचशा गायींना दूध आहे. माझ्याकडे पण एक गाय आहे, काळी मोरी गाय आहे. टायमिंगला एक 5-5.5 लिटर दूध देते, 5 रुपये पिऊन. हा म्हणजे 2 टायमाचं एक 10 लिटर दूध पकडून चाला. पण आम्हाला घरी दूध लागतं आणि मी फक्त खास दूध लागते म्हणून गाय घेतलेली आहे. ती गाई महाबळेश्वरच्या ते गाव आहे, ते गाव मेहडा का काय ते गाव, हा तिथं गाय होती. ती तिथं रानात चरणारी गाय, तिथून सगळं डोंगराळ भाग आहे. हा रानात चरणारी गाय तिथून आणली मी. गायची फक्त कास बघून आणली मी. हा काळी, नाकाची माऊलीची शिंग काळी, डोळे काळे, नागपुडी काळी, जीभ काळी आहे, आणि कानाचा आतून बघा हा काळा भाग आहे. नख्याची खुरं काळी आहे, चिपूड गोंडा काळा आहे. माऊली अंडाशय काळ आहे माऊलीचं. आणि बैल मला लय आवडतो, पण बैल ब्रिडिंग पण लय खास. इतका बैल शांत बैल, तो आल्यावर